नमस्कार. मी निलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मुलांनो, आपण ऐकतोय अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली लिखित जंगलाची दुनिया. वळूया एनाक्सिमिया आणि वाघीण. तुम्ही जंगलातील गावातून हिंडू लागलात की फकीर आणि वाघ यांच्या निकट सानिध्याविषयीच्या गोष्टी तेथील आदिवासी तुम्हाला ऐकवतात. अशा कथात किती वास्तविकता असते ती शोधण्याचा छंद मी वनविभागात प्रवेश केल्यापासून जोपासला आहे. मी कोकणात होतो तेव्हा अलिबाग जवळच्या एका जंगलात फकीर आणि वाघाविषयी कथा ऐकली. चौकशी करत घटनास्थळी गेलो, परंतु पुरावा हाती लागला नाही. आदिवासी वाघाची देव म्हणून पूजा करतात. अशा वाघदेवांचे दर्शन अनेक ठिकाणी झाले. नवेगाव बांध येथे असताना तेथून 20-25 किलोमीटर अंतरावरील प्रतापगड किल्ल्यावर एक फकीर राहत असे. त्याच्याजवळ मध्यरात्रीनंतर वाघ येत असल्याचे ऐकल्यावर याचा शोध घेण्यासाठी गेलो. परंतु वाघ त्या दिवशी आणि त्यानंतर आलाच नाही. मी नागझिरा अभयारण्यात असताना प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांच्याबरोबर आनंदवनाचे बाबा आमटे अभयारण्य पाहायला आले होते. बाबा आमटे यांनी एनाक्सिमिया आणि वाघिणीच्या कबरीविषयी गोष्ट सांगितली होती ती अशी. फार वर्षांपूर्वी चंद्रपूर मूल रस्त्यानजीक एका डोंगराच्या पठारावर एनाक्सिमिया नावाचा फकीर झोपडीत राहत असे. झोपडीसमोर लहान फांद्या आणि गवताने शाकारलेला मांडव होता. मांडवाच्या मध्यभागी झाडाचा बुंधा जमिनीत पुरून बैठक केली होती. त्यावर बसून मिया समोरच्या धुनीकडे पाहत बसलेला असे. त्या मांडवात अहोरात्र धुनी पेटलेली असे. डोंगराच्या पायथ्यावरील गावात तो रोज भिक्षा मागण्यासाठी जाई, त्यामुळे सारे गाव त्याला ओळखत असे. एखाद्या घरी कोणी गरोदर स्त्री असेल तर तिला कष्ट पडू नयेत म्हणून एनाक्सिमिया खराटा घेऊन तिचे सारे अंगण झाडून द्यायचा. विहिरीतील पाणी पोहऱ्याने काढून द्यायचा. डोहाळे लागलेल्या स्त्रीला रानमेवा आणून द्यायचा. गावात कुणी आजारी असेल तर त्याला औषध देऊन बरा करायचा. साहजिकच सारा गाव त्याच्या परिचयाचा होता. मध्यरात्रीनंतर जंगलातील एक वाघीण या धुनीजवळ एनाक्सिमियाच्या शेजारी येऊन बसे. तो तिच्याशी तासनतास बोले. ती सारे एक चित्ताने ऐके. मध्येच त्याच्या पायावरून आपली मान घासे. खरे तर वाघाच्या जातीला आगीची भीती वाटते. ते आगीच्या जवळपास देखील फिरकत नाहीत, परंतु त्या वाघिणीला एनाक्सिमियाविषयी आकर्षण आणि प्रेम वाटे. आगीला ती भीत नसे. हळूहळू ही गोष्ट गावकऱ्यांना माहीत झाली. त्यामुळे मध्यरात्रीनंतर त्याच्या झोपडीकडे जाण्याची कोणी हिंमत करीत नसे. मियाला जंगली प्राणी वश आहेत ही बातमी साऱ्या दशक्रोशीत पसरली. ते दिवस थंडीचे होते. ऐन डिसेंबर महिन्यात इथल्या भागात अवकाळी पाऊस पडतो. गारांचा वर्षाव होतो. गारांच्या माऱ्याने जंगलातील पाखरे जमिनीवर गतप्राण होऊन पडतात, तर काही जखमी होतात. एनाक्सिमिया अशा इजा झालेल्या पाखरांवर औषध उपचार करून त्यांना बरे करी. नंतर ही पाखरे झोपडीभोवतीच हिंडू फिरू लागत. रात्र झाली की आजूबाजूच्या झाडांवर जाऊन बसत. सकाळ होताच मिया त्यांना चारा घाली. याच दिवसात झाडांची पानगळ होई. जमिनीवर पसरलेल्या अशा पाचोळ्यातून वाघाला देखील आपली पावले न वाजवता चालता येत नसे. पानगळ झालेली झाडे काष्ठशिल्पांसारखी उभी असत, परंतु यातून विरळ उभी असलेली सदाहरित वृक्षांच्या छतावरील पाने न्हावून निघत. त्यामुळे त्यांना एक आगळे वेगळे सौंदर्य प्राप्त होई आणि अशा पावसानंतर एक विलक्षण शांतता त्या आसमंतात पसरे. सरपण गोळा करण्यासाठी डोंगरात गेलेला या गावचा जानू गोंड अशा थंडीतल्या पावसात जंगलात अडकला. जिकडे तिकडे आभाळ भरून आलेले. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट याबरोबर वादळ वारे सुटले. विजेच्या आगीचा लोळ एखाद्या झाडावर पडला की ते झाड समोरच भस्मसात व्हायचे. त्यामुळे त्याला झाडाचा आसरा घेता येईना. डोक्यावरचे ओझे फेकून देऊन तो पिसाटासारखा पाय वाटेने धावत एनाक्सिमियाच्या झोपडीजवळ पोहोचला तेव्हा मध्यरात्र झाली होती. सारी झोपडी आणि समोरचा मांडव धुक्यात दिसत नव्हता. धुनीचा अंधुकसा प्रकाश चमकत होता.
जानूगोंडाने एनाक शिमियाला हाक मारली तसा मिया झोपडीबाहेर आला. जानूला पाहताच असा अपरात्री येण्याबद्दल त्याला दोष दिला. नेहमीच्या प्रथेप्रमाणे जानूला शिव्यांची लाखोली वाहिली. परंतु जंगलातून रोज मियाकडे येणाऱ्या वाघिणीची वेळ झाली होती. जानूला अशा अपरात्री परत पाठवणे त्याला योग्य वाटले नाही. शिवाय वाघीण आणि त्याची भेट झाली असती तर तिने जानूवर हल्ला केला असता आणि झोपडीत लपवून ठेवावे तर अपरिचित व्यक्तीच्या वासावरून तिने त्याला हेरले असते. जानू गोंडाच्या या अनाहूत येण्यामुळे एनाक्षिमिया विवंचनेत पडला. मियाला एक युक्ती सुचली. त्याने जानूला कपडे काढायला सांगितले. त्याच्या सर्वांगाला धुनीतली राख फासली. अशामुळे शरीराचा गंध प्राण्यांना येत नाही. स्वतःची कफनी त्याच्या अंगात घातली. जानूचे ओले कपडे धुनीवर सुकवून मियाने स्वतः घातले. रस्त्याने येणाऱ्या वाघिणीला सामोरे जावे म्हणून मिया जंगलातून चालू लागला. तिची सावट एकाग्रतेने ऐकू लागला. अपेक्षेप्रमाणे तिची वाटेत भेट झाली. परंतु दुरूनच तिने गुरगुरून आपला राग व्यक्त केला. हे पाहून मियाला आश्चर्य वाटले. तिने त्याला ओळखले नाही आणि त्याच्यावर कडकडून हल्ला केला. त्यात मिया गतप्राण झाला. आकाशात चंद्र प्रकाशत होता. त्याचा प्रकाश मियाच्या चेहऱ्यावर पडला होता. आता तिने त्याला ओळखले होते. आपली चूक लक्षात येताच तिने आक्रोशाने डरकाळी फोडली आणि जमिनीवर पडून शेपटी जोर जोराने आपटत आपले प्राण सोडले. जानूगोंडाला हे सारे झोपडीत ऐकू येत होते. परंतु जिकडे तिकडे शांत झाले. बराच वेळ झाला तरी एनाक्षिमिया परतला नाही म्हणून तो आवाजाच्या दिशेने शोध घेत त्या घटनास्थळी पोहोचला. पाहतो तो मिया आणि वाघीण मरून पडलेले दिसले. हे बघून तो भीतीने गर्भगळीत झाला. जेव्हा तो भानावर आला तेव्हा मोठ्याने रडत म्हणाला, काय केलंस मिया? माझ्यासारख्या साध्या माणसाचा जीव वाचवण्याकरता स्वतःचे प्राण दिलेस. एवढंच नव्हे तर वाघीणही मेली. तसाच तो बोंबलत रडत गावात पोहोचला तेव्हा पहाटेचा कोंबडा आरवला. त्याच्या रडण्या ओरडण्यामुळे गावातील काही बाया माणसे त्याच्या भोवती जमली. त्याने जंगलात घडलेली सारी हकीकत गावकऱ्यांना सांगितली. तोपर्यंत उजाडले होते. सारे गावकरी जमले आणि त्यांनी मोर्चा घटनास्थळी वळवला. जानू साऱ्यांच्या पुढे रडत चालला होता. स्त्रिया देखील आक्रोश करू लागल्या. मिया गेल्याचे खूप दुःख त्यांना झाले होते. गावकऱ्यांनी एनाक्षिमिया आणि वाघिणीची अंत्ययात्रा काढली. वाजत गाजत त्यांचे मृतदेह गावात आणले. त्यांचा दफनविधी केला. त्यावर शेजारी शेजारी 2 कबरी बांधल्या. या कबरी चंद्रपूर मूल रस्त्याकडेला गावाच्या सीमेवर आजही आहेत. गोष्ट संपली. इथे मला फकीर आणि वाघाच्या साहचर्याचा एकमेव पुरावा मिळाला. वाघासारख्या जंगली प्राण्यांना बरे करून त्यांच्याशी मैत्री करता येते याची खात्री झाली. धन्यवाद.